हाय, हॅलो, नमस्कार. VSMच्या नव्या कोऱ्या करकरीत वी ऑसम पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा पॉडकास्ट आपण आपल्या पालक, कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या गोष्टी, कथा ऐकण्यासाठी ठेवला आहे. आजच्या आपल्या गेस्ट आहेत रश्मी कानेटकर मावशी आणि हा पॉडकास्ट आहे मातृदिनी विशेष. नमस्कार रश्मी मावशी, कशा आहात? मी मस्त आणि तुम्हा सर्वांना छान नमस्कार. सो मावशी, तुम्हाला तुमच्या आईंबद्दल आठवणारी एखादी खूप युनिक गोष्ट तुम्ही सांगू शकता का? आपण त्यापासून सुरुवात करू. अ, वेल आधी मी माझ्या आईचं नाव सांगते. हो, नाहीतर हो. आपण प्लीज. कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतो आहोत हेच लोकांना कळणार नाही. करेक्ट, करेक्ट. हां, तर माझ्या आईचं नाव होतं डॉक्टर सुमती कानिटकर. ओके. आणि एक युनिक गोष्ट सांगायची म्हणजे तिची डॉक्टरी पेशाची सुरुवात हीच एकदम युनिक होती आणि एकदम अशी ड्रॅमॅटिक पण होती थोडी. म्हणजे सांगू ना जरा? हो, हो, हो. मावशी, हां, हे काळ कुठला असेल तरी म्हणजे त्यांची डॉक्टरेट किंवा त्यांचा काळ एक आपण त्याचं हे बघ, म्हणजे हां, तिचा 23 सालचा जन्म होता 1923. 1923 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या त्याच्यानंतर 15 काळाची गोष्ट आहे. वर्षांनी म्हणजे हो. साधारणपणे 1937-38चं वर्ष असं करेक्ट. समज म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ हा सगळा. पूर्वीचा काळ आहे. हो. करेक्ट, हां. करेक्ट. आणि माझी आई सायन्स तिने घेतलं होतं. त्यावेळेला कसं होतं अ, 11वी मग सायन्सची 2 वर्ष आणि मग मेडिकल इंजिनिअरिंगचे कोर्सेस. तर सेकंड वर्ष जे असायचं सायन्सला त्याला इंटर सायन्स म्हणायचे हं. आणि इंटर सायन्सच्या परीक्षेत ती युनिव्हर्सिटीमध्ये दुसरी आली होती. अरे वाह! हां, त्यावेळेला नागपूरला मेडिकल कॉलेज नव्हतं. हं. ते मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी एकच सीट होती. हो. त्यामुळे माझी आईची मैत्रीण जी पहिली आली होती नॅचरली तिला ॲडमिशन मिळणार. पण राइट. कर्मधर्म म्हणजे तुमच्या आई संयोगाने असं दुसऱ्या आल्या झालं, होत्या. तिच्या मुलीचं हां. वय कमी भरलं आणि ओके. त्यामुळे माझ्या आईला चान्स मिळाला आणि नशिबाने तिचे वडील चक्क तिला मुंबईला पाठवायला तयार झाले. सो राइट. ती मेडिकल सॉरी मेडिकल कॉलेजसाठी मुंबईला आली. जी-एस मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतली आणि शी डिड व्हेरी वेल. ती वर्गात पहिली आली. करेक्ट. हां, आजूबाजूचं जग एकदम मोठं झालं. मुंबई बघितली, स्वातंत्र्य अनुभवलं. नंतर जेव्हा सुट्टीसाठी घरी आली, तो तेव्हाचा काळ होता. तर हं. माझ्या आजोबांनी तिचं कुठेतरी लग्न ठरवलं तेवढ्यात, त्या सुट्टीमध्ये. पण मग माझ्या आईने ठरवलं होतं, तिच्या लक्षात आलं होतं, की ती एक अतिशय उत्तम डॉक्टर बनू शकते. आणि हं. मुळातच ती एक अतिशय स्वतंत्र बुद्धिमत्तेची व्यक्ती होती. त्यामुळे राइट. तिने ठरवलं, की मी आत्ता लग्न करणार नाही. मला शिकायचं आहे. तिच्या वडिलांना हे मान्य नव्हतं. मग दोघांचं मस्तपैकी एक कडाडून भांडण झालं. पण मावशी, त्या काळी म्हणजे आपण ज्या काळाची म्हणजे आज मी माझ्या वडिलांसोबत भांडू शकते खूप हक्काने. पण त्या काळात मला वाटत नाही इतकी मुभा असेल मुलींना, की त्या वडिलांना डावलून किंवा त्यांना आपलं मत मांडू शकत होत्या, की नाही मला लग्न नाही करायचं आता आणि मला माझं शिक्षणच परस्यू करायचंय. सो त्या काळासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. खूप मोठी गोष्ट आणि खूप कडाक्याचं भांडण झालं होतं ते. सो राइट. मच सो की माझी आजी खूप घाबरली होती. हं. पण माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई, हं. ती स्वतः ना एक उत्तम वैद्य होती. ती अनेक औषधं घरी तयार करत असे. इतकंच ओके. नाही ती डिलिव्हरीज करत असे म्हणजे हं. बायकांच्या प्रसूती करत असे. राइट. आणि माझे आजोबा जरी एक अत्यंत यशस्वी वकील असले आणि श्रीमंत असले, तरी गरीब बायका जेव्हा माझ्या आजीला बोलवायला यायच्या, तेव्हा ते तिला आवर्जून पाठवायचे त्यांच्या प्रसूतीच्या मदतीसाठी. हं. सो माझ्या आजीनी ठरवलं होतं, की जरी आजोबा आपल्या मुलीशी भांडले, तरी तिच्याजवळ तिच्या माहेरचा पैसा होता आणि तिने ठरवलं होतं, की आपल्या हं. मुलीचं शिक्षण आपण करायचं. करेक्ट. पण अर्थात ती वेळ आलीच नाही. माझ्या आजोबांनी चक्क माझ्या आईसमोर अ, आईचं म्हणणं मान्य केलं हं. आणि म्हणाले, "ठीक आहे, जा तू. जा बरं. शिकायला." पण मावशी, यात मला हे पण खूप म्हणजे करेक्ट त्या काळा अकॉर्डिंग त्या काळात पण परत एक आपण म्हणतो ना, एक आई तिथे परत पुढे आली आणि तिने आपल्या मुलीला तो धीर दिला, की नाही तुला करायचंय. एनिवेज आपण ते अचीव्ह करू. पण म्हणजे ती वेळ नाही आली. जसं तुम्ही म्हणतात, की हो.
तुमच्या आजोबांनी सपोर्ट केला आणि पुढे गोष्टी झाल्या. करेक्ट. हो. पण आमच्या आजीनी आतून तयारी करून ठेवली होती. राइट. सो बरोबर. त्याच्यानंतर माझी आई मुंबईला परत आली. तिने डॉक्टर झाली. तिच्या एम-बी-बी-एसच्या परीक्षेत 2 विषयांच्यात जेव्हा ती एम-बी-बी-एसची परीक्षा शेवटची पास झाली, तेव्हा 2 विषयांच्यात तिला गोल्ड मेडल मिळालं. मग तिने गायनेकॉलॉजी ह्या विषयामध्ये एम-डी केलं आणि त्याच्यातही ती अतिशय उत्तम मार्कांनी पास झाली. अँड शी बिकेम एम-डी गायनेकॉलॉजिस्ट अशी ती डॉक्टर झाली. राइट. आणि हे खरंच खूप युनिक गोष्ट आहे. हो. कारण त्या काळात डॉक्टर होणं तेही एम-डी गायनेकॉलॉजिस्ट होणं खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्या काळातल्या काही मोजक्या स्त्रियांमध्ये त्यांचं नाव असेल. हां, नाही त्यावेळेला अगदी हळू-हळू का होईना पण सुरुवात झाली होती. मुंबईच्या मुली ज्या होत्या, त्या पुढे येत होत्या डॉक्टर होण्यासाठी. पण नागपूर आणि त्या साइडचा जो क्राउड होता, हं. खरंच नव्हती ना. नागपूरला मेडिकल कॉलेजही नव्हतं ना. त्यामुळे ही बरोबर. खरंच एक मोठी गोष्ट होती. हे राइट. निश्चितच. आणि मग बरोबर. मग पुढचं सांगायचं झालं तर हे बघ माझ्या आईची आठवण म्हणजे किंवा एक आई म्हणून जर मी तिचा विचार करते ना, हं, तर 2 गोष्टी आहेत, हं, की तिचं माझ्यासमोर एक एक्झाम्पल आहे, की एक यशस्वी करियर वुमन, आपलं हं. करियर यशस्वीपणे केलेली स्त्री. त्यामुळे जसं एक रोल मॉडेल म्हणतात, ते रोल मॉडेल माझ्या घरातच होतं. आणि बरोबर. दुसरं म्हणजे माझी आई आणि मी, एक माय-लेकी ह्यांचा होणारा संवाद किंवा इंटरॅक्शन. करेक्ट. त्या दोन्ही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत. आता आपण जर करिअरपासून सुरुवात केली, तर मी थोडं तिच्या करिअरबद्दल हो, तुला मावशी. सांगते. त्यांनी म्हणजे एम-डी झाल्यानंतर त्यांनी परत म्हणजे त्यांचा स्वतःचा दवाखाना सुरू केला नाही, की नाही. ते तिने प्रॅक्टिस स्वतःचा करायला लागल्या? दवाखाना हां. कधीच काढला नाही. ओके. कारण ते ती तिची प्रवृत्ती नव्हती. तिची हं. प्रवृत्ती होती अकॅडमिशियनची, रिसर्चची, अभ्यासाची. त्यामुळे तिने आयुष्यभर नोकरीच केली. ओके. तर सुरुवातीला काही इतर नोकऱ्या केल्यानंतर मग तिला मुंबईचे सायन हॉस्पिटल आहे, तिथे ती गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये हेड म्हणून लागली. कारण अगदी हं, नवीन-नवीन ते सुरू झालेलं होतं आणि तिचा आधीचा अनुभव आणि तिचं शिक्षण ते बघता हं. शी वॉज एलिजिबल फॉर दॅट पोस्ट. त्यामुळे तिथे ती हेड म्हणून आली. तसंच तिथल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती प्रोफेसरही झाली. राइट. तर एक मावशी, पण त्या काळातलं सायन आत्तापेक्षा खूप वेगळं असेल ना? कारण त्या काळातलं सायन हॉस्पिटल आजही आपण बघतो किती क्राउडेड असतं आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स तिथे असतात. त्या काळी मला वाटतं ते तितकंच ना म्हणजे नुकतंच चालू झालेलं किंवा नवीनच हॉस्पिटल असेल, पण तेव्हाही ते तितकंच क्राउडेड असेल मला वाटतं. नाही का? तेव्हाही ते तितकंच क्राउडेड होतं. ओके, तेव्हाही होतंच. हां. हो, कारण तू एक विसरतेस, की हे बी-एम-सीचं म्हणजे म्युनिसिपालिटीचं हे हॉस्पिटल आहे. हं. फ्री आहे आणि ह्या बरोबर. सायन हॉस्पिटलच्या मागे जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी होती, खरंय. हां. धारावी. हो. नॅचरली तिकडची जी लोकं बिचारी असायची किंवा आणि इव्हन सायन मधली आसपासची पण लोकं, तिथे उत्तम डॉक्टर्स असल्यामुळे सायन हॉस्पिटल वॉज ऑल्वेज इन डिमांड आणि हं. तिथे डॉक्टर्सही अतिशय सगळे चांगले होते. बरोबर. त्याच्यामुळे लोकं अगदी आवर्जून तिथे ट्रीटमेंटला येत असत. अजूनही जात असतील, पण आता मला माहिती नाही. तर आता बरोबर. तुला मी एक गंमत सांगते. आता माझी आई तिथे डॉक्टर म्हणून लागली. बरोबर आहे. आता डॉक्टरनी काय करायचं, यायचं, आपले पेशंट्स बघायचे, त्यांना बरं करायचं हो. आणि संपलं काम ना. पण मी करेक्ट. तुला म्हटलं तसं, की शी वॉज डिफरंट. शी यूज्ड टू हं, थिंक डिफरंटली. ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतात, तशी होती ती. हं. त्यामुळे केवळ एक केसेस सॉल्व्ह करायच्या किंवा केसेसना ट्रीट करायचं, एवढंच तिचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा या समाजामध्ये काही आणखीन गरजा असतात. त्यांना ॲज अ डॉक्टर आपण रिस्पॉन्ड केलं पाहिजे, असं हं. तिची भावना होती. आणि त्याच्यामुळे ना मुंबईतला पहिला फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे गायनेकॉलॉजिकल पेशंटसाठी तिने सुरू केला सायन हॉस्पिटल. मावशी, फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे नक्की काय? फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे इट्स लाइक अ ॲम्ब्युलन्स. हां. पण त्याच्यामध्ये ओ निगेटिव्ह ब्लडचा स्टोरेज असतं. त्याच्यामध्ये छोट्या-मोठ्या काही प्रोसेसेस, मेडिकल प्रोसेसेस करता येतील याची हं. सोय असते. एक्सपर्ट डॉक्टर तर त्याच्यामध्ये असतोच, सिस्टर्स असतात आणि अशा बऱ्या प्रकारच्या सोयी असतात.
हं, कारण हं, तू हं. एक लक्षात घे, त्यावेळची जसं तू म्हणाली त्यावेळची मुंबई. त्यावेळच्या बरोबर. मुंबईमध्ये इतकी हॉस्पिटल्स नव्हती. करेक्ट. आजच्यासारखी मुंबई कंजेस्टेड नव्हती, छान मोकळी होती. पण इतकी हॉस्पिटल्स नव्हती. त्यामुळे खूप इमर्जन्सीज यायच्या. बायका घरी काही-काही वेळेला प्रसूतीच्या वेळेला अडायच्या. मग गरज हं. इमर्जन्सी असायची. मग अशा वेळेला ह्या फ्लाइंग स्क्वॉडला फोन आला, की फ्लाइंग स्क्वॉड त्यांच्या घरापाशी जाऊन पेशंटला घेऊन यायचे आणि तुला माहितीये, की किती तो वेळ क्रिटिकल असतो. करेक्ट. त्यामुळे हॉस्पिटलच्या रस्त्यावर असताना सुद्धा पेशंटला उत्तम ट्रीटमेंट मिळू शकायची. राइट. आणि मावशी त्यावेळी हा विचार किती क्रांतिकारी होता. कारण म्हणजे ॲज अ डॉक्टर मी जे काही बघितल्यात गोष्टी म्हणजे आजीच्या दृष्टिकोन म्हणजे ऑफकोर्स आमच्या त्या आजीच असतील. सो आजींच्या दृष्टिकोनातून बघितलं ॲज अ डॉक्टर माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी फक्त पेशंटला तपासणं एवढं नसून, की अजून पुढे जाऊन मी एका माणसासाठी नाही तर अजून 100 लोकांसाठी इम्पॅक्ट कसा क्रिएट करू शकते अ, याकडे त्यांचा कल होता आणि त्यांनी म्हणून एवढा ब्रॉड दृष्टिकोन ठेवून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं मला वाटतं. यू आर एकदम करेक्ट आहेस तू. हां, करेक्ट. आणि अ, मग पुढे त्यांनी कसं पर्सीव्ह केलं? म्हणजे त्यांनी सांग टाईममध्येच हा प्रॅक्टिस जो केली? तुझा हा जो तिचा दृष्टिकोन होता ना, हं, हं, की हं. आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी काय आहेत, हां, विशेषतः पेशंट्सच्या. हां. तर त्याचा विचार करून तिने पुढे जाऊन अ, टाटा ग्रुप आणि सर्ल इंडिया कंपनी हं. यांच्याबरोबर गर्भनिरोधक गोळ्यांच्या उपयुक्ततेवर संशोधन केलं. हो. अगदी एक व्यवस्थित 2-3 वर्षाचा रिसर्च त्यांनी तिथे हं. त्याच्यावरती केला. आणि त्या रिसर्चचं फाइंडिंग इतकं सुंदर झालं, की त्या गर्भनिरोधक गोळ्यांना मान्यता तर मिळालीच भारतामध्ये. हं. पण तो रिसर्च पेपर किंवा तो रिसर्च तिने इतका सिस्टमॅटिकली केला होता, की सर्ल कंपनीनी तिला सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये जिथे डॉक्टरांच्या कॉन्फरन्सेस भरायच्या, हं. तिथे तिला तिचा तो पेपर प्रेझेंट करायला लावला. म्हणजे इंटरनॅशनल कम्युनिटी समोर तिचा हा पेपर प्रेझेंट झाला. आणि राइट. अनेक म्हणजे तू म्हणशील तसं अमेरिकेत झाला, कॅनडात झाला, युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांच्यात झाला, सिंगापूरला झाला, हाँगकाँगला झाला. अनेक ठिकाणी हा जगात तिचा पेपर प्रेझेंट झाला. करेक्ट. हो. म्हणजे एक नागपूरवरून आलेली मुलगी हां. इंटरनॅशनली जरा थांब, काळात जाते. जरा थांब. हां, आता कसं झालं, आता जरा मी मूडमध्ये तर तुला सांगते. हां. तर तिचं हे सगळं काम बघितलं. हं. आपला भारतही स्वतंत्र झाला होता, प्रोग्रेस करत होता. बायका बरोबर. आपल्या जनतेच्या अडचणी लोकांना समजत होत्या. हं. आणि त्याच वेळेला पार्लमेंटमध्ये अ, गर्भपाताचा कायदा आला. हो. आता जर ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये ह्या गर्भपाताचा कायदा पास करायचा, तर त्याच्यावरती तज्ञ लोकांना बोलावून डिस्कशन्स होतात हां, नाही का? हां. राइट. हो. त्यामुळे माझ्या आईचं ह्या क्षेत्रातलं काम बघून, तसंच तिचं फ्लाइंग स्क्वॉड आणि जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते बघून, डॉक्टर शिरोडकरांबरोबर तिला सुद्धा त्या डिस्कशनसाठी आमंत्रित केलं होतं. हं. आणि तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. तिथे ज्यावेळेला तिथे डिस्कशन चालू होतं, की गर्भपाताचा कायदा करावा की करू नये. हं. तेव्हा एक अ, अ, मोठ्या पॉलिटिशियन ज्या गांधीजींच्या अनुयायी होत्या, त्यांनी ह्याला विरोध केला. त्या म्हणाल्या, "ह्याच्यामुळे बायका बाहेर जाऊन मजा करतील आणि ह्या कायद्याचा वापर करतील आणि फार त्यांचं कॅरेक्टर बिघडून जाईल वगैरे." जेव्हा माझ्या आईला बोलायची वेळ आली, तेव्हा ती उभी राहिली आणि म्हणाली, की ह्या ज्या काही पॉलिटिशियन बोलत आहेत, अशी संख्या किती असेल? फार थोडी. पण हं. मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते, सायन हॉस्पिटलमध्ये, त्याच्या मागे जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. आणि त्या झोपडपट्टीतल्या बायकांशी माझा रोजचा संबंध येतो. तुम्हाला माहितीये का त्यांची परिस्थिती कशी? एक तर ते काही फार हायजिनिक तिथलं एन्व्हायर्नमेंट नाहीये. नाही. दुसरं म्हणजे छोट्याशा बिचाऱ्या एका खोलीमध्ये त्या राहतात. मुलं असतात. नवऱ्याला काम असतं नसतं. बऱ्याच जणींचे नवरे व्यसनी असतात. हं, हं. आणि मग त्या बाईला पुढे काय पर्याय असतो? घर चालवण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी तिला जरुरी असतं, की तिने बाहेर जाऊन काम करावं. करणं करेल. हो. आता तुम्ही ह्या बाईचा विचार करा म्हणाली, की तिला बिचारीला एवढ्याशा त्या खोलीत राहायचं, पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरची शारीरिक कष्टाची कामं करायची, घरची कामं करायची
आणि इतकं करून जेव्हा तिच्यावरती ते बाळंतपण लादलं जातं, तेव्हा तिच्या शरीराचा काय चुथळा होत असेल आणि मग अशा स्त्रीवरती हे बाळंतपण म्हणजे एक फार हं. मोठी आपत्तीच असते ना. तिच्या खरंय. स्वतःलाच खायला धड काही नसतं. तिथे ती आणि बाळ हे सुदृढ कसे जन्मणार आणि किंवा कसे राहणार? त्यामुळे मला वाटतं, की हा कायदा होणं आवश्यकच आहे. हं. आणि त्याच वेळेला डॉक्टर शिरोडकरांनी पण तिला आपला पूर्ण पाठिंबा दिला आणि ते म्हणाले, हं. की डॉक्टर कानिटकर म्हणतात त्याच्याशी मी अगदी पूर्ण सहमत. आता बरोबर. आय एम व्हेरी हॅपी टू से की पुढे जाऊन तो कायदा पास झाला. झाला आता आणि केवळ तिच्या हं. म्हणण्यामुळे नाही, पण डेफिनेटली शी हॅड एन अपॉर्च्युनिटी अँड करेक्ट, करेक्ट. मला वाटतं त्याचं चांगलं सोनं केलंय. येस, येस, येस. आणि मावशी आज आपण हा पॉडकास्ट करतोय पण मातृदिनाविशेष. सो मातृत्व जितकं इम्पोर्टंट आहे, तसं ते तितकाच तो अधिकार पण इम्पोर्टंट आहे, की तो म्हणजे तुमच्या म्हणजे आजींनी खरंच त्या अधिकार प्रत्येक स्त्रीला मिळावा यासाठी केलेलं ते काम आहे आणि व्हिच इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी अप्रिशिएबल आणि खरंच ते खूप मोठं आहे. वेल ॲज अ गर्ल तुला ते अप्रिशिएट झालं ह्याचं मला खूप छान वाटतंय. करेक्ट, करेक्ट. पण मावशी करेक्ट. आता आपण थोडं तुमच्या नात्याकडे येऊ, की तुम्ही आणि तुमच्या आई यांच्यामधलं रिलेशन कसं होतं आणि तुमचं तुमचं डे टू डे इंटरॅक्शन कसं असायचं? स्पेशली तुमची भांडणं कशावरून व्हायची? तुम्हाला कुठल्या गोष्टी एकमेकींच्या आवडायच्या? शुअर. मी आणि माझी बहीण म्हणजे माझ्या आईला आम्ही 2च मुली होतो. हां. हां, आम्हाला भाऊ नाही. सो हं. मी तिला नेहमी म्हणायचे, की आमचं मुलगी असणं हे तुझ्या करिअरला अतिशय उपयुक्त आहे. त्याचं कारण सांगते. पुढे जाऊन म्हणजे पुन्हा थोडीशी मी जरा तिच्या करिअरच्या तिथे येतीये. हं, हं, हं. पुढे जाऊन तिने फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचं काम केलं. ओके. खूप मोठं काम केलं आणि पुढे ती जेव्हा रिटायर झाली आणि पुण्यात जाऊन ती सेटल झाली, तेव्हा हं, तिथे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनची ब्रांच काढली हं. आणि डॉक्टर साठे, ब्रिगेडियर जटार किंवा डॉक्टर फ्रेनी तारापोर अशा चांगल्या-चांगल्या लोकांची मदत घेऊन तसंच तिने ते सेंटरचं काम अतिशय उत्तम चालवलं. तसंच तिला वनाज इंजिनिअर्स किंवा आपले हस्तिमलजी फिरोदिया जे कायनेटिक्सचे होते, त्यांनी पण तिला खूप सपोर्ट केला बरोबर. हो. आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो, की जरी ती आता नाहीये, माझी आई नाहीये, तरी हं, हं. ती ब्रांच अतिशय अजूनही कार्यरत आहे आणि अतिशय उत्तम कार्य करते आहे. करेक्ट. सो मी माझ्या आईला म्हणायचे, की आम्ही 2 मुली आहोत, हे तुला फार सपोर्टिंग आहे तुझ्या कामासाठी. हं. नाही मावशी म्हणजे तुम्ही जसं म्हटलात ना, की ते हॉस्पिटल अजूनही कार्यरत आहे. मला वाटतं माणसं अमर त्यांच्या कामातून होतात आणि म्हणजे मे बी आजी अजूनही अमर आहेत त्यांच्या कामा थ्रू कारण त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी अजूनही आपण त्याचा उपभोग भोग घेतो. हॉस्पिटल असू दे किंवा वेगवेगळ्या कायद्यांमध्ये त्यांनी केलेली हेल्प असू दे सरकारसाठी किंवा गर्भनिरोधक गोळ्यांसाठी जे त्यांनी म्हटलेलं काम आहे, ते खरंच त्याचा वापर अजूनही लोकं करतायत त्यांच्या दैनंदिन आयुष्यात, व्हिच इज अ रिअली बिग थिंग. तू एवढं तिचं कौतुक केलंस ना, की वरती नक्की तिच्या अंगावर हो, मुठभर हो. मांस चढलं असेल. करेक्ट, करेक्ट. ओके. आता तू मगाशी म्हणालीस तसं, की मुलगी आणि आई म्हणून तुला हां, काय आठवतं? राइट. माझी आई ना बेसिकली एक छान टीचर होती. हं, गोष्टी सोप्या करून कशा शिकवायच्या, हे ती छान सांगायची. आता मी मराठी माध्यमामध्ये तिने मला घातलं होतं हं, आणि 5वी पासून इंग्रजी सुरू झालं आम्हाला. मग इंग्रजी आकडे लिहायला सुरुवात झाली. तर एक दिवशी बसून ती मला शिकवत होती. काहीतरी 1, 2, 3, 4, 5, 5 पर्यंत आलो आणि आता इंग्रजी 6 आकडा काढायचा. हं. आमचं जरा ड्रॉइंग भयानकच ना, ते गोल काढा किंवा ते वरून हे काढा. माझ्या आईने सांगितलं, "फार सोपं आहे. तू मराठी न काढतेस ना, तसा हं, मराठी न काढ. फक्त त्याला आडवा करायच्या ऐवजी उभा कर." हं. हे जे तिला मी आधी शिकले आहे आणि नवीन भाषेतलं कोरिलेशन जे दिसलं, त्याच्यामुळे तिने माझं काम एकदम सोपं करून टाकलं शिकण्याचं. वर कारण ती आजकालची सांगायची पालक होती. मावशी मी जितकं बघते, तितकं मुलांच्या मागे लागलेलं असतात अक्षरशः, की "अरे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर." जर तुम्हाला ते नव्हतं, तर मग तुम्ही कसं मॅनेज केलत मग? पर्याय ठेवला होता का शिक्षकांनी काही?
आणि त्यावेळेला मुलांना मारायचं नाही वगैरे असे काही रूल्स नव्हते. हो, 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 हो. हां, म्हणजे आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधी शिक्षा नाही केली, पण हां, सांगते तुला. हां, बरोबर. त्यामुळे आमच्या आईनी आम्हाला असं सांगितलं, की "हे बघ, तुझा होमवर्क ही तुझी जबाबदारी. अरे तू वाह! माझ्यासाठी शिकत नाहीयेस. तू स्वतःच्या भल्यासाठी शिकतेस. खरंच. जर तू शिकली नाहीस, सोपं आहे, मी घरातल्या धुण्या-भांडेवाल्या बाईला काढून टाकीन आणि तू ती कामं करायचीस." मी म्हटलं, बरोबर. "जाऊ दे, तशी कामं करण्यापेक्षा गोष्टीची पुस्तकं वाचलेली बरी." त्याच्यामुळे मी झक मारत माझा होमवर्क करत असे. हां, हं. जर काही अडलं तर मी आहे, हे हां, ती नक्की सांगायची आणि ती मदतही करायची. सो दॅट वॉज हा फार महत्वाची गोष्ट आहे, की ते खरंय. मागे लागून तू माझ्यावर उपकार म्हणून होमवर्क कर, नथिंग डूइंग. हं, हं. होमवर्क ही तुझी जबाबदारी, अभ्यास हे तू तुझ्यासाठी करतेस. बरोबर सो आणि दॅट ही वॉज इंडिपेंडंट माणूस होण्यामागे हे खरंच मला वाटतं खूप इम्पोर्टंट आहे. जेव्हा तुमचे पालक तुम्हाला पुश करतात, की ही तुझी जबाबदारी आहे, तुला करायचंय, तू कर. नाही करायचंय, तर त्याचे इम्प्लिकेशन्स हे असतील. सो तू आता म्हणालीस की नाही इंडिपेंडंट. हं, हं, हं. आमच्या आईचं ते अतिशय मोठं ध्येय होतं, की आपल्या मुली स्वतंत्र झाल्या पाहिजेत. बरोबर. त्यामुळे लहानपणी आम्ही बाकी काही शिकू न शिकू 2 गोष्टी शिकणं मस्ट होतं. एक म्हणजे सायकल आणि दुसरं म्हणजे स्विमिंग. म्हणजे उठून स्वतःचं कुठेही जाता आलं पाहिजे हं, हं. आणि उद्या कुठे काय पिकनिकला गेलात, हे गेलात, ते गेलात तरी स्वतःची मजा करता आली पाहिजे. बरोबर. पाण्यात जाऊ नाही शकत असलं काही नाही. त्यामुळे ह्या म्हणजे यात दोन्ही गोष्टी स्वयंपाक करणं नव्हतं का? कारण म्हणजे अगेन बॅक टू दॅट काळ. कारण हे आपण एक 50-60 वर्षापूर्वीच्या गोष्टी बोलतोय. तर त्यावेळी स्वयंपाक वॉज द एकदम म्हणजे आता मुलीला सायकलिंग यायला पाहिजे, स्विमिंग यायला पाहिजे. तर तुमच्या आईने कधी स्वयंपाक यायला पाहिजे ही अट घातली नाही का तुम्हाला? तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते. हां. माझ्या आई स्वतः स्वयंपाक करत नसे. खरंच तुझा विश्वास नाही बसणार, पण ज्यावेळेला माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं, लव्ह मॅरेज होतं त्यांचं. हां, हां. तेव्हा तिने माझ्या वडिलांना सांगितलं, की "मी काही फारसं स्वयंपाक-बियंपाक करणार नाही. हां, अरे यू बापरे! जस्ट सी टू इट दॅट देअर इस अ फूड ऑन युअर टेबल. हम्म. पण मी स्वयंपाक करणार नाही." कारण तिचं म्हणणं असं होतं, की बाई जर स्वयंपाकघरात अडकली, हं. तर त्यातून तिची सुटका नाही. मग स्वतःच्या करिअरसाठी तिला वेळ देता येत नाही. करेक्ट. याचा अर्थ असा नाही, की तिला स्वयंपाक येत नसेल. हं, हं, तुम्ही हं. कितीही नोकर ठेवा, एक दिवशी सगळे सुट्टीवर जातात हो. आणि मग घरातल्या बाईला झक्कत करावा लागतो. तसं ती वेळ पडली, की करू शकत असे. आणि आम्हालाही तिने जरुरी तेवढा स्वयंपाक आला पाहिजे, हा कटाक्षाने आम्हाला शिकायला लावला. हं. स्वयंपाक उत्तम आला पाहिजे असं तिने कधी म्हटलं. म्हणजे ते मावशी तुम्हाला हवं मला असेल तर तुम्ही डेव्हलप करा. राइट. आपण आता पण आकडे बघतो, की इंडियामध्ये किंवा अ, भारतात जे अनपेड लेबर बायका करतात, घरातली कामं असू दे, स्वयंपाक असू दे. तर त्या काळात आजींचे जे विचार होते, की ठीक आहे, मी माझं मला करियर पण इम्पोर्टंट आहे आणि त्यामुळे मे बी मला प्रत्येक ठिकाणी राहणं अवेलेबल शक्य नाहीये. त्याच्यामुळे मला कुठेतरी कॉम्प्रोमाईज करायला लागेल आणि स्वयंपाक मी कोणाला तरी ती डिपेंडन्सी मी कोणावर तरी ठेवू शकते. कारण म्हणजे मी आजही असे हाउसहोल्ड बघते, अशी घरं बघते, ज्याच्यामध्ये असं असतं, की तू कामावर जा, तू 8 तास काम कर, तू परत ये, तू घरातली पण काम कर, तू स्वयंपाक सुद्धा कर आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. सो आजही ही गोष्ट आहे, पण त्या काळी त्यांचे जे विचार होते, ते खरंच खूप प्रगल्भ होते. हो. तिचे विचार हे नक्कीच प्रगल्भ होते. करियर ओरिएंटेड होते आणि हं. त्याच्यात एक महत्वाची गोष्ट माहितीये, माझ्या वडिलांनी ते एक्सेप्ट केले होते. त्यांना ते ॲक्चुअली, मान्य होतं. खरंच. ही एक अतिशय खरंच छान गोष्ट आहे. तुला आणखीन एक सांगते. आपल्या सगळ्यांच्या घरी देव असतात. हं, हं, आमच्या घरी देव नव्हते. हं, माझ्या आईनी सांगितलं होतं, "मी देवपूजा करणार नाही." तिचा देवावर विश्वास होता, पूर्णपणे विश्वास होता. पण ती हं. मी रोजची देवपूजा करण्यात वेळ घालवणार नाही. मी ते काय कुठलेही मॅन्डेटरी उपास करणार नाही. कारण मी डॉक्टर आहे, आय शुड बी फिट अँड फाईन. आणि नुसतं माझ्या वडिलांनीच नाही, तर त्यांच्या आई-वडिलांनी सुद्धा हे एक्सेप्ट केलं होतं. करेक्ट, करेक्ट. अजूनही तिला काय म्हणतात ते, मनापासून सपोर्ट सगळ्यांचा मिळाला होता या बाबतीत. बरोबर. म्हणजे आपल्या आणि घरातून जो सपोर्ट मिळतो तो खूप इम्पोर्टंट असतो. आपण जेव्हाही
ॲज अ म्हणजे आपण म्हणतो की करियर ओरिएंटेड बायका असतात किंवा अ, कोणी बीट बायका, बीट माणसं, जेव्हा तुम्हाला घरातून तो सपोर्ट तितका अनकंडिशनली मिळतो, तितकं तुम्ही तुमच्या करियरमध्ये अजून जास्त ग्रो करू शकता. कारण जसं आपण म्हटलं, की मी घरात स्वयंपाक करणार नाही, हे आजोबांनी एक्सेप्ट करणं पण मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्याकडे तो राइट तेव्हाही होता, की नाही, नाही मला पाहिजेच आहे. पण त्यांनी तितकं ओपन माइंडेडली ते एक्सेप्ट केलं, की नाही माझी बायको बऱ्याच अशा गोष्टी करते ज्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे, रादर दॅन फक्त स्वयंपाक करणं. नाही येस. हे हां, हे आणि खरंच छान आहे. ऐकायला खूप छान वाटतंय. अनुभवायला तुम्हाला पण खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही खूप छान अनुभव घेतलेत आयुष्यात कारण इतके प्रगल्भ पालक मिळणं इज अ रिअली नशीबवान गोष्ट ही खरंच आहे. तुमच्यासाठी. व्हेरी ट्रू. खरंच आहे. हं. खरंच आहे. तुला आणखीन एक गंमत सांगते. माझी आई जरी ती शास्त्र शाखेची विद्यार्थिनी असली, तरी तिचं निबंध लेखनही अतिशय सुंदर होतं. तिचं वाचनही उत्तम होतं. तिने हं. आम्हालाही अनेक गोष्टीची पुस्तकं वाचायला, चांगली पुस्तकं, चांगलं साहित्य वाचायला नेहमीच एन्करेज केलं. एन्करेज म्हणजे घरात अरे! पुस्तकं असायची. हो, हो. तिला वाचनाची आवड त्यामुळे आम्हीही वाचायचो. बरोबर. तर मी शाळेमध्ये एक उत्तम वक्ती म्हणून प्रसिद्ध होते. आणि नेहमीचा आपला सगळ्यांचा मुलांचा शिरस्ता असतो तसं ठरलेला, की 1ली पासून ते 8 कधी वक्तृत्व स्पर्धा आली किंवा शाळेत भाषण करायचा प्रसंग आला, हं, की मी हं. आईकडे जायचे. "आई मला भाषण लिहून दे." हो. उदाहरणार्थ टिळकांची जयंती, पुण्यतिथी जे काही हां, आपण हां, हां, सेलिब्रेट हां, हां. करतो करेक्ट. किंवा गुरुपौर्णिमा करतो तेव्हा. आणि मग आमची आई भाषण लिहून द्यायची आणि आम्ही जाऊन ते पाठ करून तिथे मिळ अ, अ, सांगायचो किंवा हां, बोलायचो. हां. मी 10वीत गेले. मी 11वी एस-एस-सी आहे बरं का. तर मी ओके. 10वीत गेले आणि मला आठवतंय शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा समारंभ होता आणि हं. आम्हाला काही विद्यार्थ्यांना एक-एक असे गुरु वाटून दिले होते. माझ्या वाटणीला आले होते महर्षी व्यास. हं, हं. नेहमीप्रमाणे मी आईकडे गेले आणि आईला म्हटलं, "आई मला महर्षी व्यासांवर बोलायचं आहे गुरुपौर्णिमेला." हो, बरोबर. तर कारण तुम्हाला नेहमी त्या लिहून म्हणजे हां, प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्यायच्यात सो ऑब्व्हियसली हां. तर म्हटलं, "मला आता लिहून दे." माझी आई म्हणाली, "नाही लिहून देणार. तू आता 10वीत गेलीयेस. हो. इतके वर्ष तू स्वतःचं उत्तम वाचन केलेलं आहेस. हां. तुला आपण इतके वर्ष एकत्र दोघींनी लिहिलं आहे. बरोबर. तेव्हा आता तू तुझं स्वतंत्र लिहायला शिक. हं. आता ह्यापुढे मी तुला भाषण लिहून देणार नाही." म्हणजे म्हटलं, "अरे बापरे!" आईने आईने कुठपर्यंत बाळाला बोट धरून न्यायचं आणि कुठे ते बोट सोडून त्याला त्याचं आता हा रस्ता आहे, आता तुला कळालं ना कसं चालायचंय. तर हे चालायचं किती छान एक्झाम्पल आहे हे. येस. आणि अर्थात तिने असं नाही सांगितलं, की पूर्ण सपोर्ट काढून घेतलाय. ती हां. म्हणाली, "तू तुझं भाषण लिही, मला आणून दाखव. मला जर काही सुधारणा किंवा काही चेंजेस वाटले तर हं, मी हं, हं. सुचवेन. ते स्वीकारायचे की नाही हे तुझं डिसिजन." करेक्ट. तर ठीक आहे. कारण आपलं ते वय असतं ना, ठीक आहे मी करून दाखवीन वगैरे. ते माझंही वय होतं. मी ते बरोबर. भाषण लिहून काढलं, आईला नेऊन दाखवलं. आई म्हणाली, "नो चेंजेस. जा शाळेत जाऊन गुड टू बोल." गो. त्याप्रमाणे मी शाळेत जाऊन ते भाषण केलं आणि मला खरंच सांगायला बरं वाटतं, हे छान वाटतंय, की मला उत्तम वक्ती म्हणून तिथे त्याच्यावरती बक्षीस मिळालं. अरे त्यामुळे इट वॉज माय फर्स्ट अचीव्हमेंट बिकॉज माय मदर टूक अवे हर सपोर्ट हां. अँड अँड शी मेड मी इंडिपेंडंट. सो मावशी म्हणजे या जोपर्यंत आईचा सपोर्ट होता, तोपर्यंतही तुम्ही करत होतात आणि अ, जेव्हा तो सपोर्ट नव्हता किंवा रादर तो इतका स्पून फीडिंग नव्हता आपण म्हणू शकतो. अगदी लिहिण्यापासून पाठांतर तर तुम्ही तुमचंच करत होतात. पण जेव्हा तो सपोर्ट नव्हता, तेव्हाही तुम्ही तितके कॅपेबल होतात, की तुम्ही तो प्रॉपर गोष्टी लिहून काढल्यात आणि नंतर त्या प्रेझेंट केल्या आणि त्या बेसिसवर तुम्हाला बक्षीस मिळालं. म्हणजे अ, जेव्हा आपण ब्रॉडर मॅनरमध्ये हा विचार करतो, तर आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी मुलांमध्ये इन्व्हाईट करायच्या असतात, जेणेकरून मोठ्या गोष्टींसाठी ते प्रिपेअर होतील. तू हे म्हणालीस ना, छोट्या गोष्टी मुलांच्यात इन्व्हाईट करायच्या असतात. त्याच्यातनं मी एक तुला इंटरेस्टिंग हां, घटना सांगते बरं का. हां, हां, हां. एकदा असंच शाळेत का माझे कोणाशी तरी मतभेद झाले. हं. मी घरी येऊन तावातावानी आईला सांगत होते. तिला समजत कसं नाही, की हे असं विचार करायला पाहिजे वगैरे, वगैरे. खरंय. माझी आई मला म्हणाली, "हे बघ, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. हो.
तिची विचार करायची पद्धत वेगळी असते. ती म्हणाली, की अ, बुद्धिबळाच्या पटावरती हत्ती हत्तीसारखा चालतो आणि उंट उंटासारखा चालतो. हं. हत्तीची सरळ चाल उंटाला जमणार नाही आणि उंटाची तिरकी चाल हत्तीला जमणार नाही. बरोबर. तर तू पण लक्षात ठेव, की प्रत्येक जणाची चाल, विचार करायची पद्धत सगळंच वेगळं असतं हो. आणि त्याप्रमाणे समोरच्याचीही वेगळी असेल हे लक्षात ठेवून तू त्या व्यक्तीला मॅनेज करायला शिक, हं. हे तिने मला सांगितलं. आता त्याच्या पुढची आणखीन एक गंमत सांगते. हे तर ठीक आहे, हे झालं काय ज्ञानोपदेश वगैरे, वगैरे. हो. माझी मावशी आली होती त्यावेळेला आमच्याकडे राहायला आणि हां, मला खूप भारी वाटलं होतं हे जे आईनी मला सांगितलं ते. हां. माझी मावशी पण शाळेत टीचर होती आणि अतिशय हुशार होती. हं, हं, हं. मोठी होती आईहून थोडी. तर मी हां. जाऊन मावशीला खूप कौतुकाने सांगितलं, "तुला माहितीये का आज माझ्या आईनी मला असं सांगितलं. आय एम हं. फीलिंग सो ग्रेट." आता तिचीच बहीण ती. ती म्हणाली, हं. "थांब, तुला काय वाटतं हे वाक्य तुझ्या आईचं ओरिजिनल आहे?" म्हटलं, "अर्थातच." ती म्हणाली, "नाही. हे वाक्य तुझं आहे, तुझपाशी नाटकातलं आहे. तुझ्या आईचं ओरिजिनल नाहीये." सिबलिंग रायव्हलरी हं. असतेच ना शेवटी. तर मला हे माहीत नव्हतं, की माझी आई तोपर्यंत तिथे येऊन उभी आहे. आता हं. माझी आई आणि तिला जर कोणी असं काही म्हटलं, की तुझ्या आईचं हे हो. वाक्य आहे. मी तिची साईड घेणारच ना. घेणारच ऑफ कोर्स. म्हटलं, "असे नका कुठल्याही नाटकातलं वाक्य, पण ते योग्य ठिकाणी आठवून, त्या क्षणाला आठवून योग्य ठिकाणी वापरणं, हे सुद्धा महत्वाचं नाही का? अँड खरंय. माय मदर हॅज दॅट स्किल." आणि हं. तेच स्किल आणि म्हटलं माझ्याकडे पण आहे म्हणून मी वक्तृत्व स्पर्धेत चांगलं लिहू शकले. असं मी जरा माझी पण पुस्ती जोडली तिथे. तर बरोबर. सांगायचा मुद्दा असा, की ठीक आहे तुम्ही वाचलं असेल, पण ते जे काही वाचलं आहे, शिकलं आहे, त्याचा योग्य ठिकाणी कसा उपयोग करायचा, हे सुद्धा तिला समजत होतं. म्हणजे अनेक सगळ्यांनाच येतं आपल्याला. बट करेक्ट. मे बी बीइंग अ प्रोफेसर तिचं ते स्किल जास्त जरा टोकदार होतं, असं मी म्हणेन. सो मावशी मागच्या हा जो प्रसंग सांगितलाय त्यातल्या मला 2 गोष्टी खूप इम्पोर्टंट वाटल्या. म्हणजे पहिली गोष्ट हे जे व्हॅल्यू आहे ना, की उंटाची चाल किंवा हत्तीची चाल जी असते ती वेगळी-वेगळी असते. आपल्याला बघून आपल्या पुढच्या चाली मांडायच्यात. म्हणजे रिअल आयुष्यात पण आपल्याला ते तसंच करावं लागतं. ही एक गोष्ट. आणि सेकंड गोष्ट मुलगी किंवा मुलगा म्हणून आपण आपल्या पालकांना कधी-कधी खूप गृहीत धरतो. तर जेव्हा तुम्हाला वेळ आली, की अरे मला आता माझ्या आईची बाजू घ्यायचीच आहे. तेव्हा तुम्ही ती इतकी ठामपणे घेतली आणि सांगितलं, की "हां, ठीक आहे असेल ते, पण माझ्या आईने ते एवढ्या योग्य ठिकाणी वापरलंय, की मला माझ्या खूप गोष्टी क्लिअर झाल्या." सो हे पण म्हणजे खूप छान वाटतं हे पण ऐकून. येस. तसे ना काही-काही वेळेला अशी ती खूप प्रॅक्टिकल आणि खूप सुंदर काही बोलून जायची. हं, म्हणजे मी तुला एक आठवण सांगते बरं का. मी नोकरीला लागले, पहिला पगार झाला. हं, पगार काय चिंटू-चिंटूच असायचे त्यावेळेला. तर त्यातनं जे काही मी घरच्यांसाठी स्वीट्स आणायचे आणले. हं. मी 2-3 महिन्याचा पगारातनं बरंच सेव्हिंग केलं आणि तिच्यासाठी एक सुंदर साडी काहीतरी 4थ्या-5व्या महिन्यात विकत घेतली आणि तिला मी प्रेझेंट केलं. तुमच्या आईसाठीचं म्हणजे तुमच्या पगारातलं पहिलं गिफ्ट तसं तर. हां. सो शी वॉज हॅपी. शी लाइक्ड इट. मला राइट. म्हणाली, "अगं साडी महाग आहे." म्हटलं, "हो आई, मी सेव्हिंग केलंय." हो. ती म्हणाली, "हे खूप सुंदर, खूप चांगली सवय आहे तुझी. तू हं, सेव्हिंग करतेस ते. हं. पण तुला माहितीये का व्हॉट इस द बेस्ट सेव्हिंग?" म्हटलं, "काय?" "द बेस्ट सेव्हिंग इस टू अर्न मोर." हं. जास्त कमवणं हाच बचत करण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग आहे, असं खरंच. तिने मला सांगितलं. हे मला खूप खटकन रिअलाईज झालं. कारण बऱ्याचदा आपण सेव्हिंग म्हणजे नाही आता मला खर्च कमी करायचा आहे, हे करायचंय. पण तुमचं स्किल वाढवा आणि तुमचं करियर ग्रो करा इस द बेस्ट ऑप्शन टू सेव्ह मोअर ॲक्चुअली. येस. त्यामुळे खरंच. अशा ना खूप छान-छान आठवणी आहेत बरं का आमच्या. हं, आणि इतकं असूनही एक आई म्हणून किंवा घरातली स्त्री म्हणून किंवा एक कुटुंबातली व्यक्ती म्हणूनही ती कुठे कमी नव्हती. कारण तू विचार कर, की ती सायन हॉस्पिटल सारख्या ठिकाणी एक मोठी डॉक्टर होती. हं. आम्ही मुंबईत राहत होतो आणि मोठं घर होतं. हो. त्यामुळे आमच्याकडे भरपूर पाहुणे यायचे. कोणी हं. शिकायला यायचे, कोणी ट्रीटमेंटसाठी यायचे, कोणी नवीन लग्न झाल्यावर मुंबईत नोकरी लागली आहे म्हणून यायचे.
पण ती सगळ्यांचं पाहुणचार अगदी व्यवस्थित करायची. हे दुसरं तुला सांगते. आणि त्याच्याही पलीकडे मला सगळ्यात क्रेडिटेबल काय वाटतं, की ती डॉक्टर होती. इतकं असूनही जेव्हा नात्यातल्या तिच्या नणंदेचा किंवा तिच्या तिची नणंद किंवा तिची जाऊ जेव्हा आजारी पडल्या, हॉस्पिटलाइज झाल्या, तेव्हा मी एक डॉक्टर आहे म्हणून येईन, बघीन आणि जाईन असं न करता, एक नातेवाईक म्हणून आपण जी त्यांची सेवा करतो, हं. त्यांच्याबरोबर सोबतीला राहतो, त्यांचं थोडं काही बघतो, त्याही सगळ्या ड्युटीज तिने व्यवस्थित केल्या. म्हणजे ह्याचं मला खरंच कौतुक वाटतं. हो, त्यावेळेला नाही ती खरंच डॉक्टर खूप नव्हती, ती असतं. त्यांची रिलेटिव्ह होती. हं. म्हणजे जर लोकं म्हणतात, "अरे, तुझ्या आईने कधी स्वयंपाक नाही केला आणि वडिलांना सांगितलं." पण म्हटलं त्याच वेळेला तिने आपल्या जबाबदाऱ्याही टाळल्या नाहीयेत. नाही. हो. ह्या एक जबाबदाऱ्या तिने अतिशय उत्तमपणे पार पाडले. हं. फक्त तिच्या करिअरला योग्य असे तिने निर्णय प्रॅक्टिकल ती वागली. हो, राइट. प्रॅक्टिकल असणं हे खूप इम्पोर्टंट असतं. आपण नेहमी म्हणतो हे. पण प्रॅक्टिकल खरंच जगणारी लोकं खूप कमी असतात. आणि मला वाटतं आजी वॉज वन ऑफ देम. कारण येस. जिथे आपलं वर्क आता किती नाही म्हटलं ते हॉस्पिटल त्यांचं वर्कप्लेस होतं. तिथे त्यांचे रिलेटिव्ह गेले, तर ॲज अ डॉक्टर न राहता त्यांच्यासोबत आलेल्या रिलेटिव्ह सारखं वागणं, राहणं, तेवढी त्यांची सेवा करणं खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे ही टू इम्बाईब आणि हे प्रत्येकासाठी इम्पोर्टंट आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो, की आई-वडील असू देत किंवा कुठलेही आपले नातेवाईक असू देत, त्यांच्यासोबतचं जे काही आपले ज्या काही आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्यांची अपेक्षा ते आपल्याकडून करतात, की त्या गोष्टी करणं इम्पोर्टंट आहे. मग ते आपण लहान असू देत, मोठे असू देत, आपले आई-वडील असू देत, नातेवाईक असू देत, कोणीही असू देत. करेक्ट. येस. आणि खरं सांगू का, मला वाटतं की सगळ्याच आया असं त्यांचं जे त्यांची जी करिअर असते, मग ती 24 तास गृहिणी असण्याची करिअर असू दे किंवा आणि काही असू दे. सगळ्याच आया हे करत असतात गं. पण आता माझी आई म्हणून मला त्याचं जास्त कौतुक आहे, एवढंच. हो, असं. खरंच आणि खूप छान वाटलं मला ऐकून. कारण अनुभव पण खूप वेगळे-वेगळे होते आणि जेव्हा आपण म्हणतो, की मी एक करियर ओरिएंटेड वुमन आहे. पण आपण तेव्हा हे विसरू शकत नाही, की त्याच्यामागे खूप मोठा बॅकग्राऊंड आहे. त्यांनाही मुलं आहेत. अ, त्यांचंही फॅमिली एक्सटेंडेड फॅमिली आहे. त्यांच्याकडेही त्यांना लक्ष देणं आहे आणि ही खूप मोठी तारेवरची कसरत असंख्य बायका रोज करतायत. आणि आज आपल्याला हे औचित्य मिळालंय मातृदिनाचं, सो आपण त्यांनाच सेलिब्रेट करतोय. आजी नक्कीच त्यांच्यापैकी एक आहेत, पण अशा असंख्य बायका आपल्या अवती-भोवती पण आहेत. म्हणजे व्ही-एस-एममध्ये पण जर आपण बघितलं तरी आपल्या कित्येक मावश्या आहेत अशा, की ज्यांचं स्वतःचं काहीतरी करियर आहे, ज्यांची स्वतःची फॅमिली आहे आणि त्यांची एक्सटेंडेड फॅमिली व्ही-एस-एम आहे. आम्ही त्यांचे पालक म्हणजे त्यांचे विद्यार्थी आहोत. सो खूप म्हणजे ॲज अ व्ही-एस-एमचं एक्झाम्पल जरी दिलं तरी आपल्याकडे पण अशा खूप व्यक्तींचे आपण दाखले देऊ शकतो. सो मावशी एक क्विक हां. एक एक गोष्ट फक्त सांगते, हो, ऐक. हो. प्लीज. व्यक्ती म्हटली की तिच्यात दोष हे असणारच. राइट. बरोबर आहे? हो. आई मुलगी म्हटली की तिच्यामध्ये वाद हे असणारच. राइट. तसे आमच्यातही होते. व्यक्ती आहे, माणूस आहे म्हटल्यावर तिच्यातही दोष असतीलच, मी नाही म्हणत नाही. अगं पण तिच्यात चांगले पॉइंट्स इतके होते ना किंवा की आता दोष मला आठवत नाहीत तिचे. असं झालंय. हं. त्यामुळे असं नाहीये की 100% गुड. बट व्हॉटएव्हर दोज निगेटिव्ह दे वर सो मिनिमल की त्याला काही अर्थच नव्हता. असं मी हं. आता आता ह्या वयात म्हणते आहे. या हो. वयात म्हणते. सो पण मग ते एक्सेप्ट करणं पण खूप इम्पोर्टंट आहे, की माझी म्हणजे तुम्ही जे सांगताय ना, की सगळं ठीक आहे आत्तापर्यंत आपलं बोलणं झालं ते. पण माझी आई वॉज नॉट 100% परफेक्ट. शी वॉज व्हेरी क्लोज टू परफेक्शन बट नॉट परफेक्ट आणि खूपदा आपण प्रत्येक व्यक्ती परफेक्ट बनायचंय मला एकदम माझ्याकडून काही चूक झाली नाही पाहिजे. अशा ह्या आविर्भावात असतो, की नाही आणि त्यात बऱ्याचदा मग काहीतरी चुकतं. मग आपण अजूनच जास्त नाराज होतो, अजूनच डिस्करेज होतो. पण आता तुम्ही जी गोष्ट सांगितली ना, ती पण खूप इम्पोर्टंट आहे, की ठीक आहे, माझी आई वॉज व्हेरी मच क्लोज टू परफेक्ट, बट वॉज नॉट परफेक्ट आणि आपणही तेच ट्राय करायला पाहिजे अचीव्ह करायचं, की वी वी शुड ट्राय टू गेट दॅट परफेक्शन. बट नाही झालं तरी ठीक आहे, जे आहे तेही परफेक्ट क्लोज टू परफेक्ट तर आहेच आहे. नाही, नाही. माझं सांगण्याचं म्हणणं असं आहे, की हं. परफेक्ट होऊ नाही शकत मान्य आहे. हं. पण तिचे गुण इतके जास्त होते ना, की हं. तिच्यातले दोष आता मला आठवतच नाही. आठवतच नाहीये. करेक्ट. की अशी परिस्थिती आहे ती. हो. तिच्याकडनं घेण्यासारखं इतकं आहे, की मला फक्त तेवढंच दिसतं आता.
असं आहे. राइट. आणखीन एक छोटीशी गोष्ट शेअर करू का तुझ्याबरोबर? हो, 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 मावशी नक्की. तिला शी हॅड अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे ओके. तिला असं विनोदी बोलणं किंवा हे खूप आवडायचं. आणि हं, आमच्या घरी आवर्जून रीडर्स डायजेस्ट मधले जोक्स वगैरे अगदी रेग्युलरली एकमेकांना सांगितले जायचे. हं. युजुअली तिचा स्वभाव असा होता, की ती दुसऱ्याला पूर्ण मतस्वातंत्र्य द्यायची, घरात सुद्धा. हां. आम्हाला मुलांना म्हण किंवा माझ्या वडिलांनाही वगैरे. एक हं, छोटासा इन्सिडन्स तुझ्याशी शेअर करते. हं. माझी आई रिटायर झाली. आम्ही पुण्याला राहायला गेलो. हां. आमच्या त्या घरात टीव्ही नव्हता. ओके. तर आणि माझ्या वडिलांचं म्हणणं होतं, आता जसं तुम्ही स्क्रीन टाईम म्हणून त्या आया आरडाओरडा करतात, त्यावेळेला टीव्ही नुकताच आला होता. हो. आणि टीव्ही टाईम कशाला द्यायचा, म्हणजे तो स्क्रीन टाईम होता त्यांच्या मते. हं. त्यापेक्षा घरी एकत्र बसू, बोलू, पुस्तकं वाचा, अभ्यास करा, असं सगळ्या पालकांचं म्हणणं, तसं माझ्याही वडिलांचं म्हणणं होतं. बरोबर. आणि त्यावेळेला पॉप्युलर प्रोग्राम होता छायागीत, दर गुरुवारी असायचा. हं. आमची जेवणाची वेळ आणि छायागीतची वेळ एकच. तर हां. माझ्या वडिलांनी घरी टीव्ही घेतला नाही, कारण त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. म्हणून आम्ही खाली जाऊन मामीकडे, खाली माझा मामा राहायचा, त्याच्याकडे जाऊन मी तेवढा एक दिवस बघायचे. हं. मग घरात ठरलेले वाद, की जेवायच्या वेळेला काय टीव्ही बघायला गेली, मग आठवड्यातला एक दिवस बघितलं तर काय झालं? असे जे हो, घराघरात हो, हो, नसतात ते हो. आमच्याही घरात. असतात. हां, करेक्ट. माझ्या आईनी हे बघितलं, महिनाभर बघितलं आणि एक दिवशी तिने वडिलांना सांगितलं, "आपल्या घरात टीव्ही येणार आहे." संपलं. पिरियड. म्हणजे ती खरं तर कोणाच्याही कुठल्याही मताच्या आड येत नसे, काही करत नसे. वडिलांनी टीव्ही आणायचा नाही सुरुवातीला म्हटलं, तेव्हा त्यांना विरोधही केला नव्हता. पण तिने ही सिच्युएशन पाहिली आणि तिने सांगितलं, "घरात टीव्ही येणार आहे." त्याच्यावर पुढे कोणी काही बोललं नाही. घरामध्ये टीव्ही हं. आला. सो व्हेन शी वाज टू पुट हर फूट डाउन, नोबडी विल से एनिथिंग. हं. बट शी रेअरली यूज्ड टू पुट हर फूट डाउन. करेक्ट. हे महत्वाचं. म्हणजे स्टँड घ्यायला हवा आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत पण त्यासाठी. प्रत्येक गोष्टीत नाही. प्रत्येक बहुत गोष्टीत नाही केसेस. ऑफ हां. कोर्स. हो, हो, हो. त्याच्यामुळे तिच्या त्या म्हणण्याला एक अधिकार होता. राइट. त्यावेळेला ती म्हणते तेव्हा हे खरंच महत्वाचं आहे. आहे. हां. सो दॅट वॉज हर नेचर, जे करेक्ट. मला अतिशय आवडतं. सो मावशी आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊयात. सो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 प्रश्न विचारते. त्याची हं, तुम्ही मला पटापट उत्तर द्यायची आहे. ओके. अगदी. माझा पहिला प्रश्न, तुमच्या आईने बनवलेला आवडता पदार्थ? दह्याची कढी, ओके. तुम्ही आणि तुमची आई किंवा म्हणजे पूर्ण फॅमिली पण फिरायला गेलेलं तुमचं एखादं आवडीचं ठिकाण? सिमला, शिमला. अरे वाह! पुढचा प्रश्न, तुमच्या आईचं आवडतं पुस्तक? ॲलिस इन वंडरलँड. "अॅलिस इन वंडरलँड." आम्ही नक्कीच प्रयत्न करू हे पुस्तक शोधून वाचण्याचा. पुढचा प्रश्न, तुमच्या आईचं आवडतं गाणं, ज्या त्या नेहमी गुणगुणायच्या किंवा त्यांना ते गाणं आवडायचं बेसिकली? अ, तिला तिला अनेक गाणी आवडायची, पण माझं आवडतं गाणं जे मी बरेचदा आईला म्हणायला लावायचे, ते ते उत्तर दिलं तर चालेल हो, का? हो, हो, हो. चालेल ना, काही हरकत नाही. ते गाणं होतं, "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख." हं. हो, खूप खूप छान कविता गाणं आहे ते. आणि माझी अ, आई खूप सुंदर गायची. ओह! सो आणि एक माझा शेवटचा प्रश्न अ, प्रश्न किंवा फर्माईश. अ, जर तुम्हाला आता एक कॅपॅबिलिटी मिळाली, की तुम्ही तुमच्या आईला फोन लावू शकता आत्ता. तर तुम्ही काय बोलाल तिच्याशी? म्हणजे असं जस्ट इमॅजिन करा, की तुम्ही तुमच्या आईला फोन लावलाय आता. मी, "हॅलो आई, मला तुला सांगायला खूप आनंद वाटतो, की तू डॉक्टर झालीस. तुझं काम तुला माहितीच आहे, की माझ्या मोठ्या बहिणीनी पुढे चालू ठेवलं. ती स्वतः डॉक्टर आहे आणि इतकंच नाही, ती अतिशय उत्तम समाजसेवाही करते आहे. हं. इंटरनॅशनल रोटरीमध्ये पुण्याच्या रोटरी क्लबची मेंबर आहे आणि ती पुण्याच्या आसपासच्या एरियामध्ये लोकांचा पाण्याचे प्रश्न सोडवण्याचं काम अतिशय इफेक्टिव्हली आणि उत्तम प्रकारे करते.
पण आई तुला आवडेल अशी आणखीन एक गोष्ट आहे, ज्यातला पार्ट तुला माहितीये, की माझ्या बहिणीची मुलगी उमा, तुझ्या देखतच ती डॉक्टर झाली, अमेरिकेला गेली आणि आज तिचं नाव कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत अतिशय अ, तिच्या तिच्या नावाला मान आहे. त्या क्षेत्रामध्ये तिने रिसर्च केला आहे आणि तो रिसर्च इतका उपयुक्त आहे, की तिला अमेरिकेमध्ये तर अनेक ठिकाणी बोलवतातच. पण आता तिला युरोपमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तिच्या विषयावरती भाषण द्यायला बोलवलं आहे. आणि आई मला असं वाटतं, की तू स्वतः एक तुझं ज्ञान कायम अप टू डेट ठेवायचीस. इंटरनॅशनल मॅगझीन सतत वाचून स्वतःचं ज्ञान अप टू डेट ठेवलं होतंस. तू रिसर्च माइंडेड होतीस. त्यामुळे तुला ह्या गोष्टीचा खूपच आनंद आणि अभिमान वाटेल, याची मला खात्री आहे. अरे वाह! आजींना हे ऐकून खूपच छान वाटलं असेल. वैशाली अजून एक काही एक सांगायचं गोष्ट असेल शेअर का? करू का तुझ्याशी? हो, 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 हो. एक छोटीशी गोष्ट आहे बरं का. माझी आई जसं तुला आता म्हटलं, ती स्वतःचं नॉलेज कायम अप टू डेट ठेवायची. हो. वेगवेगळी फॉरेन मॅगझिन्स, टेक्निकल मॅगझिन्स वाचून. हं. वयाच्या 50च्या पुढे असताना दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, जी हं. फॅमिली प्लॅनिंगची शस्त्रक्रिया चालते दुर्बिणीतून, हं, हं. ते हं. टेक्निक भारतामध्ये आलं. आता हं. ते टेक्निक अगदी सगळीकडे आहे, पण त्यावेळेला हो, ते हो. अगदी नवीन होतं. नवीन होतं. माझी आई तिला सतत नवीन शिकायची हौस होती. आयुष्यभर ती विद्यार्थिनी होती. तर आता तिला ते टेक्निक शिकायचा चान्स मिळाला. त्या कंपनीने सांगितलं, की आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. पण मला माझ्या आईचं कौतुक असं वाटतं, की ती त्या ट्रेनिंगसाठी गेली नाही. नाऊ यू मस्ट बी सरप्राईज की गेली नाही हां. ह्याचं काय कौतुक? राइट. नाही, ती गेली नाही. तिने तिच्या हाताखालचे जे डॉक्टर्स होते, त्यांना हं. पाठवलं. ते म्हणाले, "तुम्ही तरुण आहात. हं. आत्ताशी नुकतेच शिकून बाहेर पडला आहात. त्यामुळे ते जे टेक्निक आहे, ते तुम्ही अतिशय लवकर पिकअप कराल. त्यामुळे तुम्ही जाऊन ते शिका. तुम्ही फ्युचर डॉक्टर्स आहात." हं. याचा अर्थ ती ते टेक्निक शिकली नाही असं नाही. ते डॉक्टर शिकून ज्यावेळेला परत तिच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे सायन हॉस्पिटलला आले, त्यावेळेला त्यांच्याकडनं तिने ते टेक्निक शिकून घेतलं आणि ती अत्यंत यशस्वीरित्या ते टेक्निक वापरू शकत असे. म्हणजे हं. महत्वाचं काय, की नवीन टेक्निक आल्यावर वयाच्या करिअरच्या शेवटच्या ह्याला तिने शिकणं बंद केलं नाही. पण त्याच हं. वेळेला आपल्या हाताखालची जी माणसं होती, त्यांनाही नवीन शिक्षणाची किंवा नवीन शिकण्याची संधी तिने आपणहून उपलब्ध करून दिली. बरोबर. त्या त्याचं मला खरंच एक फार छान वाटतं हे म्हणजे. नाही, नाही. खरं त्या खरंच खूप चांगल्या लीडर होत्या. कारण धिस इज द क्वालिटी ऑफ अ गुड लीडर, की तुम्ही तुमच्या सोबत जी लोकं काम करतायत, त्यांनाही इक्वल अपॉर्च्युनिटी देताय शिकण्याची, संधी एक्सप्लोर करण्याची आणि जो त्या त्या गोष्टीसाठी वाईज आहे, त्या माणसाला तुम्ही अपॉर्च्युनिटी देताय ही खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या लीडरसाठी. कारण आजकाल आपण बघतो कॉर्पोरेट लॅडर चढताना आपण ऐकतो, की "अरे, माझा बॉस माझे पाय खेचतो, सपोर्ट करत नाही, हे करत नाही, ते करत नाही." पण 50 वर्षापूर्वी त्यांनी ते ओळखलं होतं, की नाही मी मे बी आज आहे, मी माझ्या करिअरच्या लास्ट फेजला आहे, हे आता ग्रास्प पटकन करतील. म्हणजे जे नवीन त्यांचे डॉक्टर होते ते मे बी पटकन ग्रास्प करतील म्हणून त्यांनी त्यांना संधी दिली. खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला आजींचा, की मला पण. त्यांनी एवढे छान विचार येस. मांडले आणि तुम्ही जसं म्हटलात ना मगाशी मावशी, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेता, घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. तुम्ही खरंच ते जगताय. कारण अ, आपण बघतो व्ही-एस-एममध्ये पार्टिसिपेट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ॲज अ पालक कार्यकर्ता तुम्ही मुलांमध्ये त्या गोष्टी इन्वाईब करण्याचा प्रयत्न करताय, ज्या तुम्हाला आजींकडून आल्यात. ते संस्कार, त्या व्हॅल्यूज तुम्ही व्ही-एस-एमच्या मुलांमध्ये इन्वाईब करण्याचा प्रयत्न करताय. व्हिच इज अ सो गुड थिंग टू लाइक ॲज अ ह्युमन बीइंग तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप छान आहे. थँक यू. मला असं वाटतं, की मी जर थोडं बहुत तरी व्ही-एस-एममध्ये काही कॉन्ट्रिब्युशन करू शकले, तर माझ्या आईनी जे काही माझ्यापर्यंत पोहोचवलंय, त्याचं थोडंसं तरी मी पे बॅक केलं तिला, असं मला वाटेल. हो. दॅट्स इट. आय एम व्हेरी थँकफुल टू द गॉड की ती माझी आई होती. राइट. प्रत्येकाला आपल्या आईबद्दल हेच वाटतं, की माझी आई बेस्ट आहे आणि तिने जे काही माझ्यासाठी केलं त्याची परतफेड कुणीच करू शकत नाही. कारण
फ्रॉम स्टार्टिंग म्हणजे आपण जेव्हा आईच्या कुशीत असतो, पोटात असतो, गर्भात असतो, तिथपासून आत्तापर्यंत जे काही आपण आहोत, त्यात तिने केलेल्या संस्कारांचा, तिने दिलेल्या सपोर्टचा, तिने दिलेल्या शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो. सो कधीच आपण आपल्या आईचे ऋण जे आहे ते फेडू नाही शकणार. पण ऑफ आपण एवढं हे जे आपण जसं तुम्ही म्हटलं हे तर करू शकतो, की जे काही अडल्या-नडल्या माणसांच्या गरजा आहेत किंवा आपल्या पुढच्या पिढीला ज्या काही गरजेच्या व्हॅल्यू आणि संस्कार संस्कार आहेत, ते आपण पास ऑन करून आपल्या देशाला, आपल्या जगाला छान प्लेस बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो थँक सो मच मावशी. तुम्ही वेळ माय दिलात प्लेजर. तुमचा. सगळ्यांनी अशाच पॉडकास्ट ऐकत राहा. तुमच्या वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला तुम्हाला जर तुमच्याकडे काही वेगवेगळे विषय असतील, तर प्लीज आम्हाला सांगा. आपण त्या विषयांवर चर्चा करून आणू आणि नक्कीच आपल्या YouTube चॅनलला VSMच्या सबस्क्राईब करा आणि काही डाउट्स असतील तर कमेंट्समध्ये सांगा. रश्मी मावशी नक्कीच ते ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतील.